मूर्तिजापूर शहरामध्ये नुकत्याच तुम्ही बेधडक आणि वेधक अशा प्रतिक्रिया बघितल्या आहेत. युवक सुद्धा जुळले आहेत. युवकांचे काय प्रश्न आहे, काय हवं आहे? या गावाचा विकास तसा पाहिजे तसा झालेला नाही आहे. हे गाव म्हणजे मेन चौक आहे आणि सिटी मूर्तिजापूर तालुका आहे. ह्या गावातला मेन चौक बघा, इथनं खूप सारे गाव जातात, गावातल्या बसेस वगैरे जातात. इथे सार्वजनिक विकास झालेला नाही आहे. आता पण खड्डा आहे गावातला मेन चौक. इथे नागपुरी साईड दर्यापूर, कारंजा, दर्यापूर इथनं सगळ्या बस जातात. पाण्याची खूप सारी समस्या आहे गावात, आणखीन ते पण सॉल्व्ह झालेली नाही. दिवस नळांचं येणं जाणं असतं, म्हणजे रेग्युलर येतात की काही दिवस नाही, 15 दिवस आड येतात नळ. इथे पाण्याची खूप मोठी समस्या आहे, आणखीन पण ते सॉल्व्ह झालेले नाही आहे. बरेचसे वर्ष झालेले आहे. पाणी आणखी दूषित पाणी येते, तसं पाहिजे तसं पाणी भेटत नाही आहे. दूषित पाणी येत आहे. हो. बरं, 15 दिवस ते पाणी साठवलं जाते, नक्कीच काही त्रास होते तो पाणी पिताना? हा, थोडाफार तर बदल होतेच पाण्यात. एवढ्या दिवसात साठवलेलं, एवढं साठवलेलं ते दूषित येत आहे. त्यात पण ते दूषित येत आहे. तसं पाहिजे तसं पाणी मिळत नाही आहे. ते पाणी आम्हाला मिळायला पाहिजे. आणि रोड वगैरे इथचे युवकांसाठी शिक्षणाची काय व्यवस्था आहे? कॉलेजेस कसे आहेत? कॉलेजेस चांगले आहे. इथले कॉलेजेसचा काही प्रॉब्लेम नाही, पण तसे पाहिजे तसे शिक्षण व्यवस्था डेव्हलपमेंट नाही आहे. त्याच्यात थोडाफार डेव्हलप व्हायला पाहिजे.